तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आलेली अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी सविस्तर पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय जाणून घेणार आहोत ते आधी स्पष्ट सांगतो। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी जाहीर झाला आणि तो तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे। यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा 8वा हप्ता आणि त्यामध्ये आलेली मोठी वाढ म्हणजे त्यामध्ये झालेली मोठी वाढ 2000 रुपयांवरून डायरेक्ट 3000 रुपयांपर्यंत याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि तुमचे हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। तसेच आता एकूण किती रक्कम खात्यात जमा होणार, वर्षाला किती पैसे मिळणार, 12,000 की 18,000 याचा स्पष्ट आणि सोपा हिशोब आपण पाहणार आहोत। याचबरोबर 30 लाख शेतकरी अपात्र का ठरले गेले म्हणजे 30 पात्र शेतकऱ्यांना 30 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेलं गेलं आहे। तर त्यांना अपात्र का ठरवलं आणि ह्यामध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा आहे का हे देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या चुका केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो, ई-केवायसी, आधार लिंक, उत्पन्न मर्यादा या सर्व अटी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या भागात पैसे आधी जमा होणार ही देखील माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही नेमके काय करावे, कोणती पावले उचलावी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहोत। म्हणून व्हिडिओ जो आहे ना तो मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत की पैसे कधी येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आधी येणार आणि तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार, 2000 की 3000। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गरजेची आहे। आज महाशिवरात्रीच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी जगभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी बातमी समोर आली आहे। तर ती बातमी काय आहे तर मित्रांनो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे। म्हणजे केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक मदत म्हणजे एक मोठी मदत जाहीर केलेली आहे। तर ती मदत काय आहे आपण पाहूया। तर सर्वप्रथम मोठी बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या योजनेचा 22वा हप्ता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे। म्हणजे PM किसान योजना ह्याचा 22वा हप्ता जो आतापर्यंत आला नव्हता ह्याचा हप्ता कधी येणार हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे आता हप्ता कधी येणार हे देखील जाहीर झालेलं आहे। आणि याच दिवशी महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा 8वा हप्ता हा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे हे दोन्ही हप्ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जाहीर झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित येऊ शकतात, कारण दोन्ही हप्ते एकत्रितपणे जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्ते येऊ शकतात। मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। देशभरातील जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांना हा निर्णय थेट फायदा होणार आहे। म्हणजे देशभरातील जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। म्हणजे देशभरातील 10 कोटी म्हणजे इतक्या लोकांना एकंदरीत पैसे जमा होत आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि PM किसान शेतकरी योजनेअंतर्गत, आणि ह्यांना ह्या निर्णयाचा डायरेक्ट थेट फायदा होणार आहे। तर महाराष्ट्रातील 70 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत। म्हणजे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा रकमेतील वाढ, कारण मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी ह्याचा फायदा घेत आहेत तर महाराष्ट्रातील 70 लाखांहून जास्त म्हणजे 70 लाखापेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। परंतु आता रक्कम वाढलेली आहे। तर रक्कम वाढीबद्दल काय बातमी आहे तर पूर्वी PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा मिळत होता। म्हणजे आतापर्यंत 2000 रुपयाचा PM किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळत होता। म्हणजे वर्षाला 3 हप्ते म्हणजे एकूण 6000 रुपये मिळत होते। म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत वर्षाला 3 हप्ते म्हणजे 2000 आणि एकूण 6000 रुपये वार्षिक उत्पन्न म्हणजे वार्षिक हप्ता भेटत होता PM किसान योजनेअंतर्गत। तर त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपये प्रति हप्ता दिले जात होते। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा देखील 2000 रुपये हप्ता भेटत होता। मात्र आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 वरून थेट 3000 रुपये करण्यात आला आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मित्रांनो शेतकरी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे PM किसान आणि नमो शेतकरी ह्याच्यावरून आता नमोचा हप्ता 2000 वरून 3000 रुपये करण्यात आलेला आहे। यामुळे आता गणित असे तयार होते की PM किसान योजनेचे 3000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये म्हणजे एका टप्प्यात थेट 6000 रुपये खात्यात जमा। म्हणजे मित्रांनो आता PMचे 3 आणि नमोचे 3 तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत 6000 रुपये जमा होऊ शकतात कधीही, आजच्या दिवशी किंवा उद्या।
तर म्हणजे एका टप्प्यात 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा, वर्षाला 3 हप्ते मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना 12,000 नव्हे तर थेट 18,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस 2,000चा हप्ता होता त्यावेळेस तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये भेटायचे, पण आता 3,000 रुपये झालेला आहे हप्ता, त्यामुळे तुम्हाला वार्षिक 18,000 रुपये मिळणार आहेत, मिळायची शक्यता आहे. तर मित्रांनो हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आलेला असल्याची माहिती देण्यात येत आहे. म्हणजे हा जो निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकार यांच्या चर्चेनंतर घेण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. सरकारने दिलेले आश्वासन आज पूर्ण झालं असल्याचं सांगितलं जात आहे. आता पडताळणीबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येणे अपेक्षित होते. म्हणजे हा जो हप्ता आहे 3,000 रुपयाचा हा कधी याची अपेक्षा होती तर मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल असं अपेक्षित होतं. मात्र केंद्र सरकारने वितरणाची तारीख पुढे ढकलली. कारण काय म्हणजे मित्रांनो याचं कारण काय, कारण डिसेंबरमध्ये जो हप्ता यायचा होता तो डिसेंबरमध्ये आलेला नाही, जानेवारीमध्ये देखील आलेला नाही, आता फेब्रुवारी चालू आहे. तर केंद्र सरकारने वितरणाची तारीख पुढे ढकलली. पण का ढकलली तर सरकारने मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू केली. म्हणजे सरकारने पडताळणी चालू केली. म्हणजे कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत. म्हणजे PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जो शेतकरी पात्र आहे फक्त त्याच शेतकऱ्याला पैसे पोचले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम सुरू केली. PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांची सखोल तपासणी करण्यात आली. म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजना ह्या दोन योजनांची देखील तपासणी करण्यात आली आणि या तपासणीत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. म्हणजे या योजनेत मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आणि अनेक शेतकरी उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असतानाही लाभ घेत असल्याचे आढळले. म्हणजे अनेक शेतकरी जे आहे त्यांचं उत्पन्न जास्त आहे, मर्यादेपेक्षा देखील जास्त आहे, तरी देखील ते शेतकरी लाभ घेत होते असे आढळून आले. काहींना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरून लाभ घेतला. म्हणजे काही लोकांनी ज्यांचं मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा लोकांनी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरून देखील लाभ घेतलेला आहे. आणि काहींची EKYC अपूर्ण होते. म्हणजे काही शेतकऱ्यांची EKYC अपूर्ण आहे. तुमचं देखील EKYC अपूर्ण असेल तर EKYC पूर्ण करून घ्या. आणि काहींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते. म्हणजे ज्यांचे आधार कार्डच बँकेशी लिंक नाहीत त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होत नाही. मित्रांनो जर तुमचे डीबीटीद्वारे जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. म्हणजे त्याचवेळी तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे डायरेक्ट येणार आहेत. म्हणजे वरून सरकारने सोडलं की थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. कधी ज्यावेळी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर. त्यामुळे जर नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी आताच लिंक करून घ्या. आणि काहींच्या जमिनी नोंदीमध्ये विसंगत आढळली. म्हणजे काहींच्या जमीन नोंद विसंगत आढळली. यामुळे सरकारने कडक निर्णय घेतला आहे. सुमारे 30 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत. म्हणजे सरकारने कडक निर्णय घेतला आणि ते निर्णय म्हणजे काय तर सरकारने सुमारे 30 लाख शेतकरी अपात्र ठरवले आहेत. म्हणजे 30 लाख शेतकऱ्यांना आता लाभ भेटणार नाही, त्यामुळे लाभच बंद झाला त्यांचा डायरेक्ट. तर या शेतकऱ्यांचे हप्ते सध्या थांबवण्यात आले आहेत. पुढील काळात त्यांची पुन्हा पडताळणी सुरू केली जाणार आहे. म्हणजे एवढ्या 30 लाख शेतकऱ्यांचे आता सध्या हप्ता थांबवला आहे आणि त्यांची पडताळणी आणखी आता होणार आहे. तर सरकारने आता स्पष्ट निकष जाहीर केले आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते अपात्र आहेत. म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते अपात्र आहेत. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे, वरती नाही जायला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही पात्र आहात. आता तुम्ही अपात्र आहेत. आणि ज्यांची EKYC पूर्ण नाही ते अपात्र. म्हणजे ज्यांची EKYC पूर्ण नाही ते देखील अपात्र आहेत. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही ते देखील अपात्र आहेत. ज्यांच्या कागदपत्रामध्ये तफावत आहे ते देखील अपात्र आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या योजनेचा फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच म्हणजे ही योजना आहे, ह्यांचा लाभ अशा शेतकऱ्यांनाच भेटला पाहिजे. पण मित्रांनो असं होतंय का तर नाही. जे गोरगरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ह्या योजनेबद्दल माहिती देखील नाही. आणि जे चांगले सुदृढ शेतकरी आहेत ज्यांचं उत्पन्न पार कोटींच्या घरात आहेत त्यांना बाकी त्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांची माहिती आहे, सगळ्यांचा ते लाभ घेत आहेत. परंतु गरीब शेतकऱ्यांना देखील, शेतकरी कोणताही असो, कोटीच्या घरात कमवत असो ना तर नसो आणि नाहीतर गरीब असो, शेतकरी आहे ना तर प्रत्येकाने लाभ घ्यायलाच पाहिजे. कारण शेतकरी कोण जरी असला तरी तो जगाचा पोशिंदा आहे, त्यांनी लाभ घेतलाच पाहिजे. परंतु गोरगरिबांना देखील ह्या योजनेबद्दल पूर्णपणे जागृती पाहिजे, त्यांना देखील लाभ भेटला पाहिजे. मित्रांनो ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनी स्वतःहून योजनेतून नाव काढावे असे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजे शासनाने काय आवाहन केलंय की ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनी स्वतःहून योजनेतून नाव काढावे असे आवाहन करण्यात आले आहे. आता ही ज्याचं त्यांनी ठरवावं काय करायचं काय नाही ते. आणि आता जिल्हानिहाय मोठी बातमी पाहूया. तर पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणास
सुरुवात झाली आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये सध्या निधी चालू आहे वाटायला. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले देखील असतील काय काय शेतकऱ्यांच्या. तर प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना तातडीने बँक KYC पूर्ण करण्याचे, आधार लिंक तपासण्याचे आणि कागदपत्र अपडेट ठेवण्याचे आवाहन केले आहे. म्हणजे जर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड ह्यामध्ये जर कोणी असेल शेतकऱ्यांनो, तर जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर प्रशासनाने तुम्हाला त्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने बँक KYC पूर्ण करण्याचे, आधार लिंक तपासण्याचे आणि कागदपत्र अपडेट ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तुम्ही जर नसेल केलं तर लवकर करून घ्या. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर निधी वाटप सुरू झाल्यामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकरी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र ज्यांना अजून रक्कम जमा झाली नाही त्यांनी घाबरून जाऊ नये. म्हणजे ज्यांना पैसे आले त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना पैसे आले नाही त्यांनी देखील काळजी करू नका, घाबरून जाऊ नका. निधी टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये देखील नक्की पैसे जमा होतील. काही वेळा बँक प्रक्रियेमुळे उशीर होऊ शकतो, पण तुम्ही खालील गोष्टी तात्काळ तपासा. पहिलं म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का हे तपासा, आधार लिंक आहे का ते तपासा, KYC पूर्ण झाली आहे का हे तपासा, जमिनीची नोंद व्यवस्थित आहे का हे तपासा. जर काही त्रुटी आढळली तर जवळच्या सेवा केंद्रात जाऊन ती दुरुस्त करा. आणि शेतकरी बांधवांनो, हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून सरकारचा विश्वास आणि आधार आहे. वर्षाला 18,000 रुपये ही रक्कम लहान वाटली तरी बियाणे, खत, औषधे, वीज बिल, पाण्याचा खर्च यासाठी मोठा आधार ठरतेच. कारण ही म्हणजे लहान रक्कम तर नाही, कारण कोणतीही रक्कम लहान मोठी नाही शेतकऱ्यांसाठी. ते आपल्याला जेमतेम असते, चालतीच. 18,000 लय मोठे पण नाही, लय लहान पण नाही, पण आपल्या गरजेपुरतं गरज भागती बाद झालं. आणि मित्रांनो, आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान महादेवाच्या कृपेने शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदो, शेतीत भरघोस उत्पन्न येवो आणि कुटुंबात आनंद नांदो हीच प्रार्थना करतो मी. आणि ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता केवळ तांत्रिक कारणामुळे अडकू नये. अशा आणखी महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. साईडला आपल्या चॅनलला ह्या व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला इथून पुढे अशाच अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. आणि ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचं काम मी करतो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.